छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून पाडलं, तर फडणवीसांचाही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा, भुजबळांची माहिती। 10 दिवसांपासून सुरू असलेल्या लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणेंचे उपोषण मागे, उपोषण स्थगित, लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, सरकारचं आश्वासन। सत्ताधारीच ओबीसीनं आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप, भुजबळ समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याची ही टीका। मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, जरांगेंवर पुन्हा उपचार सुरू। सोमवारी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविया नेत्यांची बैठक, शरद पवारांची माहिती। अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर चांगलंच, अमोल मिटकरींचं वक्तव्य, तर वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव। शेतीच्या पाणीपट्टीत 20% वाढ, विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा, तर पाणीपट्टीची वाढ महाविकास आघाडीच्या काळातली, फडणवीसांचं स्पष्टीकरण। इंधनही जीएसटीच्या कक्षेत आणायला केंद्राची तयारी, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं वक्तव्य, तर रेल्वेकडनं पुरवल्या जाणाऱ्या सेवा, प्लॅटफॉर्म तिकिटांना जीएसटीमधून सूट। देशामध्ये पेपरफुटी विरोधात कायदा लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी, कठोर शिक्षा, मोठा दंड, बंदीची कायद्यामध्ये तरतूद। ऐन आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीला प्रदूषणामुळे पुन्हा फेस, जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह। सुपर 8च्या सामन्यामध्ये भारताचं बांगलादेशला 197 धावांचं आव्हान, हार्दिक पंड्याच्या नाबाद अर्धशतकामुळे भारतीय डावाला मजबूती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।